बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। मेहकर तालुक्यातील पेनटाकळी मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून कधीही नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा महत्त्वाचा इशारा प्रशासनाने दिला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी आणि गुराखियांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेनटाकळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे। त्यामुळे धरणातील जलसाठा वेगाने वाढत असून प्रशासनाने पूर्वसूचना जारी केल्या आहेत। सध्या पेनटाकळी प्रकल्पात 56.51% पाणीसाठा झाला असून मंजूर जलाशय संचालन नियमानुसार जुलै अखेर जलस्तर नियंत्रण ठेवण्याकरिता आवश्यकतेनुसार धरणाच्या वक्रद्वारातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। या पार्श्वभूमीवर पेनटाकळी, धुदा, रायपूर, नांद्रा, पाचला, बारही, भालेगाव, गोंढाळा, कंबरखेड, निंदापूर, फरदापूर, मेहकर, सारंगपूर, अंतरी देशमुख, बोरी, सोनाटी आणि गणपूर या गावातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने नदीपात्रात जाणे टाळण्याचे, नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर न करण्याचे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन केले आहेत। शेतकऱ्यांनी नदीलगतच्या शेतात काम करताना विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावेत, असेही सांगण्यात आले आहेत। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही केवळ पूर्वसूचना असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा। सध्या सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहेत। पेनटाकळी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते। त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे पालन करा आणि सुरक्षित राहा।